जय शिवराय, जय भीम, जय लवजी. परवा परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या संविधानाचं जो मोडतोड झाली आणि ती मोडतोड केली कोणी एका मूर्ख माणसाने केली आणि ती मूर्ख माणसाने केली तर त्याला पोलीस प्रशासनाने त्याच्यावर कारवाई काय केली असेल तर त्याला तिथून ताब्यात घेऊन त्याला पोलीस चौकीत न नेता त्याला विचारपूस न करता त्याला डायरेक्ट त्यांनी त्याला दवाखान्यात नेलं आणि त्याला त्यांनीच डिक्लेअर केलं की हा मनोरुग्ण आहे. मी तेच शासनकर्तेच न्यायाधीश झाले आणि त्यांनी ते डिक्लेअर केले की तो मनोरुग्ण आहे. तसेच त्याच जवळचेच सरपंच संतोष देशमुख यांना अपहरण केलं, त्यांना 2 तास गाडीत फिरवलं, त्यांची निर्गुण हत्या केली आणि त्यांना फेकून दिलं. एक 17 वर्षाची तरुणी, तिला प्रचंड मानसिक तणाव आणून त्या बिचाऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. म्हणजे असे प्रकार या मराठवाड्यात चालू झाले. मग पोलीस प्रशासनानं मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ती जबाबदारी तर घेतलीच नाहीच, पण ते मंत्रिमंडळ कसं असावं, मंत्रिमंडळात कोण मंत्री असावेत, पालकमंत्री कोण असावेत, याच्यासाठी ते दिल्लीमध्ये स्थानबद्ध आहेत आणि ते पाहत आहेत. पण महाराष्ट्र काय पेटला आहे, कसा पेटतो आहे हे फक्त गंमत बघत आहेत, पण ते ह्या गोष्टींकडे लक्ष देत नाही आहेत. हे फार दुर्भाग्य आहे आपल्यासाठी, पण ही गोष्ट चुकीची आहे. तुम्ही स्वतः ठरवताय की तो मनोरुग्ण आहे, तुम्ही संविधानात केलं, पण जेव्हा काल प्रभारी न्यूजला या सगळ्या गोष्टी कळाल्या, त्यांचा बाईट चालू होता, आनंदराज आंबेडकरांनी प्रामुख्याने गोष्ट सांगितली की जेव्हा बांगलादेशच्या हिंदुत्वासाठी जे काय तिथं आंदोलन निघालं त्या आंदोलनामध्ये तो त्यात होता. आता जर एखादा मनोरुग्ण अशा ठिकाणी तो त्या आंदोलनामध्ये सहभागी होतो तर मनोरुग्ण कसा असेल, तर त्याच्यावर सुभाष देसाईंनी सांगितलं की नाही तो मनोरुग्ण आहे, तो इकडे तिकडे फिरत असो. मग मनोरुग्ण जे इकडे तिकडे फिरून ह्या सगळ्या गोष्टी करतो, मग तुम्ही त्याला मनोरुग्ण ठरवण्याचा तुम्हाला अधिकार कुणी दिला? म्हणजे विचार करण्यासारखी सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ह्याची सखोल चौकशी तेही करायची मागणी करतायत, पण ती मागणी कशी करतायत हे त्यांच्या जीवाला माहिती. पण ह्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हा कुठला धक्का आमच्यासारखे दलित समाजाचे, मागासवर्गीय समाजाचे लोक खपून घेणार नाहीत. त्याला जसंच तसं उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाहीत, लक्षात ठेवा. जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र.